सो हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ करतोय. तुम्हाला तर माहीतच आहे, गावाकडचं थोडं सीन असतो. सो मी तुम्हाला आज सांगणार आहे, आज सांगणार काही तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आज मी अशा ठिकाणी जाणार आहे जे की जत्रा समजू शकता. आणि त्या जत्रेचं नाव म्हणजे कावडकाठीची जत्रा, जे की अशी लेडूचं लाकूड असते, त्याला पिसं वगैरे बांधले जातात, की लेडीज लोक घालतात ते. आणि तेच आपण एक्सप्लोअर करणारे आणि बघणार पण आहे. आणि मी पहिली वेळेस बघतो आणि तुम्हाला पण दाखवतोय. आणि सोबत आपले आजीबाई असणारे. सो तेवढं नाही माहिती आपल्याला, पण ते लई जुनी प्रथा आहे. सो म्हणतात की कावडीची जत्रा, कावडीची जत्रा. सो आपण तेच कावडीची जत्रावर जाणार आहे. आणि थोड्याच क्षणामध्ये आपण इथून घरातून निघणार आहे. अजून काय बोलायचं, आता काय तुम्हाला सरक तिथे गेले कीच दाखवतो. आणि बघू कावडीची जत्रा. कावडीचं लग्न पण म्हणतात. काल रात्रीच ते कावडीचं लग्न झाले. माझं आज जत्रा आहे तिथं. मेन जत्रा म्हणजे उरूस टाईप सेम तसंच. सो आता आपण बघूया आणि तुम्ही पण बघा काय काय होते. बघू, मजा येईल असं मला वाटते. आणि लुक कसा वाटतो ते पण सांगा. आणि चलो सीधा आपण उधरी मिलते है भाई साहब. सो आता आपली माय इथं तयारी चालली की फुलं बिलं काय काय घ्यायचे. आणि मी इथं कानाला फुलं लावलं. माईसोबत चालणार आहे आमची माय, आजीबाई ती. कसं काय वाटते जायला? बरं वाटते. काय करत जाऊन तिथं? पाया पडून पुंजून यायचं. असं का? चला कर लवकर. हा रेडी हो. झालं का? सो आता आजीबाईचं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलंच आधीच. आता आजीबाई आपली तयार बियार झाली की मस्त जायचं, उरूस बघायचं. आणि फुल भारी वाटतं का ते सांगा. काय थोडंच असं भारी वाटतंय. तुम्हाला दाखवायला तर मजा येते मला अजून. आणि आरशामध्ये तुम्हाला दाखवतं कसं सीन आहे आपला. मुंबई गई. बघू बघू, आज फुल राडा होणार, पोरं नाही ऐकणार, उरूसला जाणार. बस झालं का? मला वाटते जास्त होते. आता आम्ही इथून निघतोय फटाक दिशा. आणि तुम्हाला डायरेक्ट मी तिकडेच दाखवतो. बार बार बोलतोय कारण मम्मीला, आमच्या आजीबाईला दाखवायचं तर म्हणून तुम्हाला घेतला हे टेक. नाहीतर घेणार नव्हतं, आम्ही सरळ जाणार होतो तिकडं. सो असो, आता आम्ही तिथं जाणार आहे. फुल कसं वाटते? भारी ना? तर आजीबाईने आपल्याला गेट काढलं. आपण गाडी काढतो डायरेक्ट फुल पडलं पडू जाऊ द्या, काय करा त्याला आमची आजीबाई. आणि आता आम्ही तुम्हाला सरळ तिकडेच भेटतो. आता देतो आम्ही याला डिक्कीमध्ये. सो गोरिल्ला ग्लास 50 रुपये, हेडफोन 60 रुपये. गोरिल्ला ग्लास 50 रुपये, हेडफोन 60. सो आता आतमध्ये आलोय. आमची आजीबाई नाही का नारळ पाणी घ्यायला लागली. मस्त कितीला बाबा, कितीला सांगा. अहो हाच 40 काही कमी असं ना का? हा, युट्यूबला टाकायचं. युट्यूबला टाकायचं. सांगा बरोबर द्या. बरोबर. कितीला लावलं मग? 30ला. 30ला का? सगळं बनी. नोट व चालते का? दादा, नोट चालते मला का? येताळू दे.
तिथे जेवण बिवण करून इथं आलो मस्त बसले आता माईचं जेवण चाललंय आणि लहान लेकरी इथे खेळायला लागली मस्त झोके काय म्हणतात ते फ्लॅटिंग आणि हे आपल्या जे कावडकाठी म्हणतात ते काहीतरी तसंच ते एवढं मला याची आयडिया नाही मला त्याची तेवढी आयडिया नाही तरी ते कावडकाठी म्हणून आहे आणि ते आधीपासून आहे नाही का म्हणजे आपल्याला माहीत नाही मी पहिलीच बघतो आणि भारी वाटते क्राऊड पण जास्त आहे सगळी लोक माझ्याकडे बघायला की काय आहे म्हणून तर मी म्हटलं मी एका जागी बसतो आणि मग तुम्हाला फुटेज वगैरे दाखवले ना सो मी आता माईचे जेवण झाले की परत एकदा हे घेतो आणि नंतर मंदिर वगैरे पण दाखवले आणि पब्लिक एवढे आहे ना फटे पब्लिक व्हायचं आणि ऊन पण जास्त आहे सो आता मी इथं वेटिंग करायला लागलो मस्त माईचं जेवण झाले की आम्ही थोडंसं फिरतो आणि निघतो इथून काय म्हणतो बारक्या जेवलास का लहान लेकरं बघू चाललं तर मी आता रिक्षामध्ये बसलो मस्त ऑटोमधून सगळं दृश्य दिसते इथून ते बघा बाजूचं आणि या बाजूची बसतो नवीचं रिक्षा कसं काय रिक्षा एंजॉय ना तर नुसतं आपण वाट बघायची चष्म्यामध्ये भारी वाटतं रिप्ले काय म्हणतात त्याला काय काय नसलं इथं बघा हे गाव आहे छोटंसं गाव आहे इथून एवढ्यात जत्रा भरते आणि लय आधीची जत्रा म्हणू शकता तुम्ही की हे कोणता त्या मंदिरापर्यंत जत्रा भरते सगळी आणि इथं पार्किंग वगैरे पण आहे आणि इथं झुले वगैरे टाकतात आणि तिथं थोडं मार्केट आहे बाकी काय नाही बाकी मग जेवण वगैरे मस्त असतं म्हणजे आलेल्या प्रत्येक माणसाला जेवण वगैरे देतात आणि आता जेवण करून आलं त्यामुळे दुचका लागायला लागल्या मला काय बस एवढंच मी आतमध्ये कॅमेरा घेऊन गेलो मी बोललो तर सगळी लोक माझ्याकडेच बघतील त्यामुळे मी बोललो नाही फक्त शूट करून घेतला वरच्यावर आणि मी म्हटलं तुम्हाला निश्चिंतीने बोलू सो त्यामुळे मी आता वरती आलो बघू शकता आता जातो मी आतमध्ये याला काय करायचं घराकडे घेऊन जायचं का ओके त्या गेल्या वर्षी कसं केलं ते हिरव्या या झाडाला हारमाल स्लिप 10 रुपीज तेच चांगलं होतं मी कसं आहे होते 20 रुपये छटाक बरं द्या 20 रुपये द्या मोजून घेताना